आज आपण बघणार आहे झटपट अंड्याची आमटी कशी करायची। चला तर मग सुरुवात करूया। कढईमध्ये मी एकच चमचा तेल घातलेलं आहे। ते गरम झालं नाही अजून, पण मी त्यामध्येच एक मोठा चमचा किंवा आपण म्हणू शकतो एक मोठा चमचा छान अशी मी ग्रेव्ही घेतलेली आहे। ऑल इन वन ग्रेव्ही माझ्या चॅनलला आहे, अपलोड आहे। ती मी ग्रेव्ही यूज केलेली आहे आणि त्या ग्रेव्हीमध्ये मी काय केलेलं आहे, इथं शिजवलेली अंडी सोलून अशी छान अशी ग्रेव्हीमध्ये एकत्र करून घेतलेली आहे आणि थोडंसं त्यांना मी मसाला लावून घेत आहे त्या अंड्यांना। तुम्ही बघू शकता इथे तो ग्रेव्हीतला। आणि काय केलेलं आहे, हे गरम पाणी आहे ते मी यामध्ये घातलेलं आहे आणि बघता बघता आपली अंड्याची आमटी तयार झालेली आहे। तुम्ही आश्चर्य करत असाल ना। माझे मिस्टर मला म्हणत होते, हे काय जादू केली, पटकन इतकं छान कट आला, त्यात कोथिंबीर प्रत्येक गोष्ट यात आहे, एक्स्ट्रा काही घालायची गरज नाही। आणि चवीपुरतं मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। मी ग्रेव्हीमध्ये मीठ वापरलेलं नाही आहे, मिठामुळे ग्रेव्ही खराब होते लवकर, म्हणून मी ग्रेव्हीमध्ये मीठ जास्त वापरलेलं नाही आहे। आणि छान असं बघा, इतकी छान आमटी दिसते बघा तुम्ही इथे। आणि मी थोडंसं चवीपुरतं यामध्ये मी नमक घालून घेणार आहे। छान अशी एक उकळी आणून छान अशी उकळी आलेली आहे आणि थोडंसं नमकही मी यात घालून घेतलेलं आहे। बघू शकता तुम्ही इथे, बघा इथे इतकी छान अशी अंड्याची आमटी तयार झालेली आहे। झटपट म्हणजे एका मिनिटात अंड्याची आमटी तयार झालेली आहे। बघणारे सगळे आश्चर्य करायला की अरे इतकं छान आमटी कशी काय केली तिने। टेस्ट तर विचारू नका, एकदम छान दिसते। यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालायची गरज नाही, तुम्हाला गरम मसाला कोणताही वापरायची गरज नाही। आणि बघा झटपट अशी आपली अंड्याची आमटी तयार झालेली आहे। तुम्ही इथं बघू शकता, इतकी छान अंड्याची आमटी आहे ना। चला तर मंडळी, कशी वाटली माझी ग्रेव्ही आणि सोबत अंड्याची आमटी कमेंट करून नक्की सांगा। आणि ही जादू करायला तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा माझी रेसिपी। आणि अशा नवीन नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। अजून खूप साऱ्या रेसिपीज येणार आहेत, ते झटपट एका मिनिटामध्ये तयार होणार आहेत आणि तुमचा वेळ वाचणारे आहेत। बघा किती छान जेवणाचं ताट दिसतंय ना। यात कांदा मी घातलेला नाही आहे। इतकं छान अंड्याची आमटी सोबत भाकरी आहे, थोडासा भात आहे।